हाय, आमचं घर कसं झालं या तिसऱ्या एपिसोडमध्ये तुमचं स्वागत करते आहे. घराच्या बाहेर राहण्याचा डिसिजन आमच्या पूर्णपणे दोघांचा होता आणि आपली इंडियन सो कॉल्ड मेंटॅलिटी ना खरंच एकालाच ब्लेम करते हे खरंच मला त्यावेळेला कळलं. पण माझं वय प्रचंड लहान होतं. त्यामुळे वय लहान असू दे किंवा काही असू दे, आपल्याला आपला पूर्ण संसार थाटायचा आहे. जगाला दाखवायचं नाही आहे, आपल्याला आपला करायचं आहे. कारण आपल्या आईवडिलांची मानमर्यादा सगळ्या गोष्टी, संस्कार आपल्याला ते दिलेले आहेत. त्यानंतर सुरुवात करायची म्हटली, केवढी मोठी जबाबदारी अंगावर घेतली आणि फक्त अंगावरचे कपडे आणि 2 बॅगा कपड्यांच्या एवढं घरून आम्ही घराच्या बाहेर पडलो. घर नव्हतं, काय करायचं, भाडं द्यायचे, भाड्यासाठी पैसे नव्हते, डिपॉझिटसाठी पैसे नव्हते, रेंट कसं जाईल, दोघेही जॉबला, पण त्याच्यामध्ये फायनान्शियल एवढ्या गोष्टी आमच्यावरती होत्या. तर त्या आम्हाला पेलतील की नाही पेलतील हा पूर्ण अख्खा विचारांचा भंडारा आमचा रातभर डोक्यात होता आणि विचार केला, चला ठीक आहे, जे होईल ते होईल, बघता येईल म्हणून. त्यावेळेला म्हटले की चला आपण रेंटने राहूया आणि रेंटचं घर शोधण्यासाठी आम्ही रातोरात घराच्या बाहेर पडलो आणि एक फायनली आम्हाला एक 1 BHK म्हणून भेटला. पण 1 BHK भेटला मात्र खरं, पण त्याच्यासाठी डिपॉझिट आणि रेंट कसं द्यायचं हा मोठा प्रश्न होता. कारण पुढे जाऊन आम्ही करूच, कारण आमचे जॉब होते, पण सध्या काय परिस्थिती होती की आमच्या खिशात एकही रुपया नव्हता. आता तो रुपया कसा आम्ही उभारणार होतो, कसं आम्ही साठवलं होतं किंवा काय केलं होतं हे आम्हाला कळतच नव्हतं. कारण आमचे पूर्णपणे फायनान्शियली आम्ही डाऊन होतो. दोघेही कमवत असताना ही परिस्थिती आली. आम्ही एकमेकांना कोणालाच दोषी ठरू शकत नव्हतो, कारण की एकमेकांना सगळ्या एकमेकांच्या सिच्युएशन माहिती होत्या आणि ते ॲक्सेप्ट करूनच आम्ही लग्न केलं होतं. मग आता घर मात्र 1 BHK घेतलं आहे, पण त्याच्यासाठी डिपॉझिट देणं आम्ही कसं मॅनेज केलं, कुठून उचलले पैसे, त्याचं किती दिवसात दिलं आम्ही देणं, ही स्टोरी नेक्स्ट व्लॉगमध्ये. त्यासाठी इन्स्टावरून बघत असाल तर फॉलो करा आणि यूट्यूबवरून सबस्क्राईब करा. बाय.